नर्मदे यार आजच्या 22 तारखेच्या आमच्या परिक्रमेची आजची सुरुवात आज सकाळी 7:05 आज थोडा लेट झालो. हे आश्रम होतं या ठिकाणी आणि आज आम्ही उत्तर तटावरून अमरकंटककडे चाललेलो आहे आणि आजही हवेवरूनच आहे. आम्हाला एक 20 किलोमीटर हवे या ठिकाणी आणि हा हवे इकडे हे बघा हा जो हवे आहे 30 नंबर हवे इकडे अमरकंटक आणि इकडे जबलपूर. हा जबलपूरकडे जातो, हा अमरकंटककडे जातो. आता हवेवरती आहे. नर्मदे हर आणि सूर्यदेवताचे दर्शन नर्मदे हर. अरे परिक्रमा रोडवरती ना हे जे आहे ना या ठिकाणावरून ना गरम कुंड या ठिकाणी जातात. हा मार्ग आहे बबैया या ठिकाणावरून बबैया या ठिकाणावरून आहे ना आपल्याला पुढे अमरकंटककडे निघायचं. याच ठिकाणी कान्हा नॅशनल पार्क आणि गुगवा नॅशनल पार्क या रोडवरती आहे. आपल्याला MP मध्ये आहे ना रायपूर रोडला 30 नंबर हवेला एक लेफ्ट साईडला आपल्याला आहे ना हे 2 नॅशनल पार्क आहे. तर कान्हा नॅशनल आणि गुगवा नॅशनल. नर्मदे या ठिकाणी बघा आज मी आहे ना बबैया या ठिकाणून गरमकुंड या ठिकाणून पुढे निघालं आणि ह्या ठिकाणी मला मंडला या ठिकाणी जायचं. आज मंडला माझा आज रनिंग आहे 20 किलोमीटर अंतरावरती आणि ह्या संपूर्ण हवेवरती आहे ना 2 दिवस झाले ह्या हवेवरती. हवे आहे ना भरपूर लांब आहे, 70-80 किलोमीटर हवे लागतो आपल्याला. हा परिक्रमा मार्गावरती गाड्या फुल स्पीडने चालतात या ठिकाणी आणि नर्मदा मैया बी किनाऱ्याचे जे बॅकवॉटर आहे किनाराच मार्ग आहे आपल्याला बघायला भेटतं. आणि हा जो रोड पण आहे ना किनाऱ्यानेच बनवला गेलेला आहे. यासाठी आपण रोड मार्गे चाललेलो आहे. किनाऱ्याने बनवल्यामुळं आपण या रोडने चाललेलो आहे आणि जर आपल्याला हा रोड नसता तर आपण दुसऱ्या रोडने गेलो असतो. हवे नसता पण आपल्याला चालण्यासाठी थोडीशी हवे असल्यामुळं थोडं तकलीफ होते. नर्मदे या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना तर आपण बबैया या ठिकाणून नर्मदा तपोवन आश्रम या ठिकाणावरून आपण पुढे हा आहे ना 30 नंबर हवे मंडला हवे रायपूर मंडला जबलपूरवरून निघतो. जबलपूर रायपूर हा हवे. या हवेवर आपली नर्मदा परिक्रमा मार्ग आहे आणि या मार्गावरून आपण बबैया या ठिकाणावरून तपोवन नर्मदा आश्रमावरून निघाल्याच्यानंतर आपल्याला फुलराणी फुलसागर हे गाव लागतं. फुलसागरला मेकलसुद्धा आश्रम आहे. फुलसागर या ठिकाणी तो 6 ते 7 किलोमीटर अंतरावर आहे आणि तिथूनच पुढे आल्याच्यानंतर आपल्याला हवेवरती आहे ना तर एक टोल नाका लागतो. हा टोल टॅक्स आहे. हा टोल नाका लागतो आणि छोटी छोटी गावं लागतात. त्यानंतर आपल्याला आहे ना एक आपण आता सध्या 10 किलोमीटर अंतर पार करून आलेलो आहे. सकाळी आहे ना 7:05 बरोबर आपण शार्प निघालो होतो आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढे मंडला या ठिकाणी जायचं आहे आणि मंडल्याच्यातून आपल्याला नंतर नर्मदा परिक्रमा मार्ग आहे आणि किनारा मार्ग लागणार आहे. तिथून पुढे आपल्याला आपण किनाऱ्याच्या शोधात असणार त्या ठिकाणी आणि मग आपल्याला किनाऱ्याच्या शोधात असून आपला किनारा शोधणार आणि मग आपण आपल्या अमरकंटककडे जाणार त्या नर्मदा मैयाच्या दर्शनासाठी. नर्मदे या ठिकाणी बघा आपण आहे ना आता हा हवे सोडतोय आणि आपल्याला आता मंडलामधून आपल्याला आता या ठिकाणावरून आपल्या परिक्रमाचा मार्ग आहे हा संपूर्ण हवे सोडतोय आपण आणि आपण परिक्रमेचा मार्ग पकडतोय आता या ठिकाणावरून नर्मदे. या ठिकाणी आपण बघू शकता नर्मदा
नगरपालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. नर्मदा नगरपालिका आहे मंडला. आपण शस्त्रधारा या ठिकाणी जाणार आहे. आता शस्त्रधारा आपल्यापासून आहे ना 4-4.5 किलोमीटर ह्या ठिकाणापासून मंडल्यात एंट्री केल्याच्या 4-4.5 किलोमीटर अंतरावरती आपल्याला शस्त्रधारा लागेल. आणि बहुतेक ठिकाणी आपल्याला आश्रम पण बघायला भेटतील या ठिकाणी. नर्मदे इथं आल्याच्यानंतर लगेच एक लेफ्ट साईडला आश्रम आहे नर्मदे या ठिकाणी. जर आपण आहे ना हा आहे ना मंडला रोडमध्ये घुसल्याच्या नंतर आपल्याला लगेच आहे ना देवगाव संगम आहे 3.5 किलोमीटर अंतरावरती. शस्त्रधारा 7 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि त्या आपलं पहिलं मंदिर लागतं ते दुर्गा माता मंदिर आहे. हे आपण पहिलं दुर्गा माता देवीचं दर्शन घेतो आहे. दुर्गा माता देवी आहे या ठिकाणी. आणि त्याच ठिकाणी आहे ना आपल्याला एक पाळणा पण दिसतो इथं मातेचा. आणि या ठिकाणावरून आपल्याला लगेच आहे ना इथे आहे ना शेजारीच लगेच काळभैरवनाथ आहे. काळभैरवनाथाचं मंदिर आहे आणि मारुती राया या ठिकाणी हे पहा. आणि असे एक मंदिर आहे त्या ठिकाणी आपण मंडल्यामध्ये. आणि मंडल्यामध्ये तिथे आहे ना आपल्याला ना शस्त्रधाराचाच आणि आपल्या शस्त्रधारापासून आपला परिक्रमा मार्गाच्या किनारा मार्ग तटमार्गाला सुरुवात होणार आहे. रोडवरूनही जाऊ शकता, सगळीकडून जाऊ शकता आपण. याच्यात दोन्ही प्रकार आहे. आपण मंडल्या इथे या ठिकाणी आज 10:30 वाजता आलेलो आहे. नर्मदे हर या ठिकाणी बघा आम्ही शस्त्रधारा या ठिकाणी चाललेलो आहे. हा रोड आहे शस्त्रधाराचा. आणि आम्ही शस्त्रधाराच्या पण शोधात आहे. नर्मदा मैयाच्या तट आहे ना त्याच्या पण शोधामध्ये आम्ही आता हा रोड शोधला आहे. आणि हा रोड शोधून आम्ही आता नर्मदा मैयाच्या किनारा मार्गे चालणार आहे. या ठिकाणी आम्ही मंडलावरून आम्हाला आता आहे ना मैयाचा आहे ना शोध चालू आहे. आणि हा शोध करता आम्ही ह्या रोडला आलेलो आहे. आणि ह्या रोडवरून आम्हाला शस्त्रधाराचा या ठिकाणी जाणार आहे. ते तर मंडला सोडल्याच्या नंतर आम्ही आहे ना पुढे आल्याच्यानंतर हा बाय रोडने आलो. छोट्या उपर रोडने मंडलाचा जो उपर रोड होता त्या उपर रोडने आल्याच्यानंतर एक छोटी पगदंडी शोधली जी शेतातून चालते आपल्याला शस्त्रधारा या ठिकाणी जाण्यासाठी. आपण आता ह्या पगदंडी मार्गे आपण शस्त्रधारा हा या ठिकाणी आपल्या किनारा मार्गेचा आपल्याला शोध सुरू आहे. आता जो आपण किनारा मार्गे जाणार आहे त्याचा शोध सुरू आहे. आणि आपल्याला शेवटी किनारा मार्गे जायला आपल्याला अमरकंटकपर्यंत आपल्याला किनारा मार्गे जायचे या ठिकाणावरून. नर्मदे यार या ठिकाणी बघा हा जो आहे ना वाटाणा आहे ना हा व्हाईट वाटाणा आहे. व्हाईट वाटाणा जो व्हाईट वाटाणा येतो ना आपल्याकडे तो वाटाणा आहे हा. आणि याला पाणी लागत नाही फार थोडं पण लई प्रमाण कमी पाण्याचं. दिलं तर दिलं इथं पाणीच नाही आहे. पूर्ण बिना पाण्यावरचं आहे. पाणीच नाही. आणि ही सर्व भाताची आहे ना शेती आहे. ही भात शेती आहे या ठिकाणी. आणि किती मोठमोठे चालायला. हे देखो छोटा वाटाणा आलेला आहे या ठिकाणी. नर्मदे अशी छोट्या रूपामध्ये स्पीडमध्ये किती स्पीडमध्ये आहे मैयाही बघा. मैयाचा आनंद वेगळा आहे. आणि बाबा छान आहे, खूप सुंदर आहे. छोट्या रूपामध्ये आलेली आहे. एकदम भारी. नर्मदे हर हो मैया. खूप छान आहे. सहस्त्रधारा म्हणजे खूप धारा आहे मैयाच्या, बघू शकता. नर्मदे हर हे बघा. आता आपण जात आहे सहस्त्रधाराकडे जिथे मैयाचे छोटे रूप आहे. छोट्या रूपामध्ये मैया वाहत आहे. तिथे जाण्याचा आपण प्रयत्न करू. आणि हे दगड बघा खूप डेंजर आहे. या दगडामधून आपण जाण्याचा प्रयत्न करू. ही मैया आहे. चलो हे बघा मैया छोटे धारेमध्ये वाहत आहे. आणि तिथून तर खूप स्पीडमध्ये आलेली आहे. हे बघा यालाच ते सहस्त्रधारा म्हणत आहे.
हे बघा तिकडे चाललेली आहे मैया छोटे छोटे स्पीडमध्ये. चला आपण तिकडे जाण्याचा प्रयत्न करू आणि दाखवण्यात. नर्मदे यार मंडला सोडून बघा आम्ही गोंडाव गावाच्या इथे, हे गोंडाव आदिवासी गाव आहे या ठिकाणी. आणि आम्हाला परत एक छोटा मोठा रोड लागणार आहे. हा ओपर रोड आहे, त्याला जॉईंट होऊन आम्ही परत एक उजव्या हाताला आम्ही जाणार आहे. या ठिकाणी पुढे एक रोड आहे आणि पुढे त्या मार्गे आम्ही जाणार आहे. समोर दिसते त्या मार्गे. नर्मदे यार या ठिकाणी बघा आजो आहे ना रोड मेन सोडून एक आहे ना छोट्या रोडमध्ये आतमध्ये आलेलो आहे. आणि चक्रतीर्थ घाट आहे. या घाटावरती जाऊन आम्हाला जो आहे ना मंडला रोड पकडायचा आहे आता. कारण आम्ही जो आहे ना नर्मदा किनारा मार्ग पकडणार नाही या ठिकाणावरून. आणि आम्ही किनारा मार्गाच्या जरा शोधामध्ये आणि त्या शोधात आहे. नर्मदे यार या ठिकाणी आपण मेकलसुता घाटावरती आलेलो आहे. हा मंडला या ठिकाणी आहे आपण. आणि मंडला या ठिकाणी हा मेकलसुता घाट आहे. हा आहे ना महेशपती याला घाट पण म्हणतात. महेशपती घाट पण म्हणतात या घाटावरती. महेशपती घाट मेकलसुता नसून हा महेशपती घाट आहे. या घाटावरती महेशपती घाट. आणि इथे एक महाआरती पण होते या ठिकाणी पाहिलं गेलं आपण या ठिकाणी. आणि मैया आहे ना एक जिथे ना थोडंसं स्पीड धारण केलेलं आहे या ठिकाणी मैयाने. आणि एकदम सुंदर अशा ठिकाणी आहे ना आम्ही ह्या मंडला या ठिकाणी इथून दर्शन घेऊन आमच्या आहे ना पुढच्या परिक्रमेची आहे ना सुरुवात करणार आहे. किनारा मार्गे आम्ही सुरुवात करणार आहे. याच ठिकाणावरून आम्ही आहे ना महेशपती घाट आहे ना या घाटावरून संपूर्ण घाटाचा परिसर दिसतोय. या परिसर आहे ना या परिसरात महानर्मदा मंदिर सुद्धा आहे ना या घाटाच्या बाजूला सर्वात आहे ना मोठं मंदिर आहे. इथं सर्वात जुना आणि पौराणिक घाट आहे हा. या घाटावरती आहे आम्ही या ठिकाणी. आणि आमचा हा परिक्रमा मार्ग आहे, हा मार्ग आहे परिक्रमाच्या. आणि हा हे आपले महानर्मदाचं मंदिर आहे, त्याचंसुद्धा आम्ही दर्शन घेतलेलं आहे. पण तुम्हाला एक आपण लांबून दाखवतो या ठिकाणावरून. नर्मदा मैयाचं दर्शन घेतलेलं आहे. आणि या ठिकाणी हा असा एक परिसर आहे आपला. घाट आहे ना त्या ठिकाणचा. आणि इथं सर्व आश्रम आहे. पुढे असं एक मंदिर आहे शेजारी. आपण जर पाहिलं तर सर्व महेशपती घाट शिव मंदिर पण आहे पुराणे तिथं. जय राधे रामेश्वर धाम आहे. रामेश्वर धाम आहे. आणि इथे पण आपण हा दर्शन घेणार आहे या ठिकाणी. आपण जर पाहिलं मंदिर सर्व इथे पिंडी आहे. या ठिकाणी जर पाहिलं ना ज्योतिर्लिंग आहे. या ठिकाणी जर पाहिलं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 12 ज्योतिर्लिंगाचे आहे ना इथं बरोबर. सर्व 12 ज्योतिर्लिंगाचे या ठिकाणी जर आपण पाहिलं हे सर्व 12 ज्योतिर्लिंग व्यवस्थित पाहिलं तर. आणि इथे एक रामेश्वर धाम आहे. आपण या ठिकाणी द्वारपालजी आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नर्मदे या ठिकाणी बघा आम्ही आहे ना हा या घाटावरून पुढं आल्याच्या नंतर आहे ना आता आपल्याला हनुमान घाटावरती जायचं पुढे. हा हनुमान घाटाचा रोड या ठिकाणी. आणि इथे आम्ही मंडला या ठिकाणी उत्तरकट नर्मदे त्या ठिकाणी यार या ठिकाणी बघा आम्ही आहे ना हनुमान घाटला जाण्यासाठी एवढी भरपूर या ठिकाणी गर्दी आहे. आता हा आमचा हनुमान घाट इकडे जाण्याचा हा जो मार्ग आहे नर्मदा किनारावरून आहे ना थोडंसं आहे ना आम्हाला पोस्ट आहे ना स्पीड पोस्ट करायचं होतं. थोडं सामान इथे आलेलो सामान स्पीड पोस्ट करून आता पुढे आम्ही हनुमान घाट या ठिकाणी चाललेलो आहे. नर्मदे या ठिकाणी बघा आम्ही आहे ना ह्या हनुमान घाट या रोडकडे आहे ना सरळ आलो. एक छोटी गल्ली आहे, ह्या मार्गे जायचं आहे आम्हाला. हनुमान घाट आहे आणि हा बाजारपेठ आहे. ह्या बाजारपेठमधून आहे ना
संपूर्ण मोठी बाजारपेठ आहे आणि ती पाटी पण आहे. आणि बाजारपेठ इथून हनुमान घाट इकडे चालले. यार या ठिकाणी बघा हा जो आहे ना परिक्रमावाशी चुकलेला आहे, चुकलेला परिक्रमावाशी इथे हां इथे सापडला आम्हाला. आम्ही त्याच्या ये परिक्रमावासी ना कौन से तो गली में भटक रहे थे, अभी मिला यार. ये देखो ये गली में हनुमान घाट या ठिकाणी नर्मदे. या ठिकाणी बघा आपण हनुमान घाट या ठिकाणी आहे ना आश्रम हा ट्रस्ट मंडला या ठिकाणी आपण हनुमान घाट त्या मंडलामध्ये आपण आजची रातची आपली विश्राम व्यवस्था या ठिकाणी आहे त्या घाटावरती. नर्मदे ते यार या ठिकाणी बघा आपण आत्ता ह्या आश्रमामध्ये आलेलो आहे. हा आश्रम आहे. या आश्रमात आहे हनुमान घाट नर्मदा मैया किनारी आहे या ठिकाणी. बघा श्री सीतारामदासजी महाराज, हा स्वामी सीताराम ही समाधी हे हा बरं का हे हनुमान घाट या ठिकाणी. नर्मदे यार या ठिकाणी बघा हा आश्रमचा परिसर आहे आणि ह्या आश्रमामध्ये आपण आलेलो आहे आणि हा भाग आहे आश्रमचा या ठिकाणी. विश्वयोग आणि यांचे आहे ना मला आपण आहे ना मला एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे यांचा.